कसं आहे ना, माणसाला एकतरी नाद पाहिजे, कारण नादाशिवाय आयुष्यात मजा नाही. आणि आमच्यात तर रक्तातच नाद आहे पहिलाचा. आणि नादामुळं माणूस चुकलेल्या वाटेवरनं बरोबर वाटेवर येतो. त्यामुळं आयुष्यात एक तरी नाद पाहिजेच. नमस्कार मंडळी, मी दत्तगुरु तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये. मित्रांनो, आज आपण जाणार आहे माझ्या भावाचं खोंड पावायला शर्यतीसाठी. चला तर जाऊया शर्यतीसाठी. आम्ही बाहेर पडलो मैदानला जायला. बाहेरचं वातावरण म्हणजे एक नंबर होते. इचलकरंजीच्या पंचगंगा नदीवर पोचल्यावर काय नजारा. बारक्या पुलाला पाणी घासून चाललेलं आणि पाणी पात्राच्या बाहेर पडलेलं. मग पट्ट्यावर गेल्यावर काय, पब्लिक ढीग आणि एकापेक्षा एक इरसाल खोंड आलती. कुणाचा नंबर येईल काय सांगता येत नव्हतं. पण कसं आहे ना, हरणं जिंकणं हे तर नंतरचा परिणाम आहे, पण प्रयत्न करत राहणं हे आपलं काम आहे. कसं आहे, आज आपण हरलो तर उद्या पण हरणार असं नाही. आणि समोरचा आज जिंकला म्हणून उद्या तोच जिंकणार असं पण नाही. त्यामुळं प्रयत्न करत राहा. परिणाम काय होईल याचा विचार करू नका. प्रत्येकाचा दिवस येतो, एवढं लक्षात ठेवा. थोड्या वेळानं मग मी भावाचा इंटरव्ह्यू घेतलो. कोंडाचं नाव, मालकाचं नाव आणि गाव कोंडिग्रे. ठीक आहे. गाडीवान कोण आहे? कुठल्या गटात पळणार आहे? आदतला, आदत घोडाबिल. ठीक आहे. शेवटी ती वेळ आली. सगळ्यांना गाड्या झोपाय सांगितल्या. मग आम्ही पण गाडी झोपली. गाडी झोपल्या झोपल्या खोंड खोयागत करायला, नुसतं सोडच म्हणाले. सगळ्या गाड्या सुटल्या, पण आमच्या फाकड्याची गाडी शेवटला सुटली 11 नंबरला. तरी पण वाघ 5 नंबरला आला. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.